नमस्कार मंडळी, आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ घेतोय आपल्या चॅनलवर आपल्या स्वतःच्या स्लॉपचा ब्रीडिंग प्रोग्रेसवर जोडांच्या। तर हा पहिला जोड आहे आपला, ज्याचे आता पट्टे दाना उचलत आहेत। ही फिमेल गणेश हेमा ब्लड लाईनमध्ये स्वतः 200 फ्लोन आहे। ह्याच्यामध्ये गणेश हेमा ब्लड लाईन आणि एव्हरिल ब्लड लाईन किशोर गोळवेंची त्यांनी खेळवली होती। आणि ह्या संदीप तांबे आपले वाघोलीचे, त्यांचा मेल आहे 500 फ्लोन 2022ला। त्याचे हे 2 पट्टे आहेत तयार झालेले आपल्याकडे। मस्त पट्टे, साईज बीज मस्त दिली। हा दुसरा पेअर आहे। हा लोकेशन कुबरेंकडून पहिला एक आपल्या विनर लाईनचे जोडे म्हणून त्याचा जो व्हिडिओ घेतला होता त्याच्यात हा पेअर होता बघा। त्यावेळेस अंडी होती या जोडाची। त्याचे हे 2 पट्टे दिलेले आहेत। विशेष म्हणजे कापूस याच्यामध्ये कुठंच काही नसतं आणि त्यांनी हा कापूस पट्टा दिला आहे। प्लस इम्पोर्ट लाईन त्याचं ते जनरेशन त्याने दिलेलं आहे। आता एप्रिल का काय म्हणतो ना आपण, ते आहे त्याला पुढून। आणि फिमेलला तसं आहे, फिमेल जनार्दन बेसमध्ये लोकेश शेटची जी विनर लाईनमध्ये जे जनार्दन आहेत त्यांच्या घरची होम ब्रीड आहे। आणि हा मेल त्यांनी खेळलेला आहे, मेल त्यांनी स्वतः ब्रीडिंगसाठी ठेवला होता, तो दिलेला आहे। परत अंडी आहेत जोडाची, पट्टे 2 आहेत। आता दाना उचलत आहेत। साईज बीज मस्त आलेली आहे पट्ट्यांची। हे सगळे पट्टे म्हणजे अंडी पाडून घेतली होती, जोडांची जोडे तोडून ठेवले होते, ते निघलेले आहेत। बच्चे पोसायचे जोडांखाली पट्टे पोसून घेतले होते। बऱ्यापैकी कापूस त्यावेळेस लावले होते जोडे। हा एक कापूस, लाल कापूस कटर बंद येते। हा जर्दा कापूस आणि जर्दा कापूसच्या पोटी निघलेला आहे। जर्दा पण नाही लाल पण नाही, थोडासा डार्कमध्ये। अजून एक बंधा लाल कापूस। हा आमरा कापूस, आमरा कापूस चांगल्या लाईनचा पक्षी। आता दाना उचलायला लागलाय, मस्त झालाय। आता पत्र्यावरून खालीवर करेल साईजचा झालाय। त्याच्यानंतर हा धुंदा, आपल्या जुन्या धुंद्याचा पोरगा, 100% रिझल्ट नाही। पपई धुंदे निघतात त्याच्या पोटी म्हणून लावून ठेवला होता ते, पण त्याने काय वेगळाच दिलाय। आणि हा ग्रीझल आपला, त्याची आई स्वतः 550 खेळलेली। साईज मस्त आली पट्ट्यांना यावेळेस। त्याची आई स्वतः 550 खेळलेली सिद्धिविनायक क्रॉपची आपल्या। आणि बाप इम्पोर्टमध्ये निळी प्लस ग्रीझल असं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते। मस्त पट्टा आला आहे। हे टोटल 1 2 3 6 7 पट्टे आहेत। हा आंबरा कोणाला आत्ता न्यायचा असेल तरी भेटेल, कारण आता दाना उचलतोय तो। हा एक पट्टा आहे, आता पलटील चालू होईल असा आहे। प्रॉपर ओल्ड लाईनमध्ये मेल, लॉंग डिस्टन्समध्ये। आणि फिमेल आपली होम ब्रीड ट्रीट झालेली आहे फिमेलची। पट्टा असताना विकला होता, ती माघारी आली। बऱ्यापैकी सिल्वर रिझल्ट देतात ते। ह्यावेळेस एक निळा दिला आहे, मस्त पट्टा आहे। हा पेअर म्हणजे मेलच्या RR प्रसादमध्ये किशोर बाबूंचा, त्याला ही फिमेल आपली घरची आहे। या फिमेलची आई स्वतः 550 खेळलेली आहे। तिला इम्पोर्टमध्ये मिक्स क्रॉस करून हा पट्टा काढला होता, वगैरे ठेवलेला आहे। आणि हा तिला RRचा मेल टाकलेला, तिचा हा वेगळाच कलर पट्ट्याचा दिलेला आहे। सिंगल एकच निघला आहे, मस्त पट्टा निघलाय। ग्रीझल आहे नाही, वेगळाच कलर आलाय, मस्त आहे। प्रॉपर लॉंग डिस्टन्समध्ये, सरासरी मिडल टू लॉंग चालणारी लाईन आहे। एक पेअर प्रॉपर विनर लाईनमध्ये लॉंग डिस्टन्समध्ये आपला। त्याला म्हणजे फिमेल जी आहे ती स्वतः 700 खेळलेली आहे, 700ला 10वी प्लेसमेंट घेतलेली आहे। आणि मेल आपले ऋषीभाऊ धोत्रे त्यांच्याकडचा 500ला 2री प्लेसमेंट आणि 750ला फ्लोन झालेला आहे। हा पट्टा आपल्या मित्रांनी बुक केलेला आहे, परत दांडी पडलेली आहेत काल। साईज बीज मस्त दिली आहे पट्ट्याची। हा पेअर आपले DST लॉफ्ट त्यांच्याकडचा लावून ठेवलेला आहे आपण। दुब्बाची एक वेगळी लाईन तयार करून ठेवायची त्या हिशोबाने। प्रॉपर ओल्ड लाईनमध्ये पेअर आहे, त्याच्यामध्ये इम्पोर्ट किंवा काहीच मिक्स नाही। 2 पट्टे काढलेले आहेत आता।
डुब्बाच निघतील काय निघतील काहीच सांगता येत नाही, लहान पट्टे आहेत अजून. हा आपला गणेश हेमाचा पेअर, म्हणजे गणेश हेमाच्या त्या लाईनचे 2-3-4 पक्षी आहेत आपल्याकडे, पण हा प्रॉपर गणेश हेमाच्या घरचा पेअर आहे. म्हणजे मेल स्वतः 530 किलोमीटरला त्यांच्या घरच्या पक्षांमध्ये 3 नंबरला आलेला आहे आणि क्लबमध्ये 16वा आलेला आहे. यंदाच खेळलेला आहे आणि त्याच्या आदल्या 2023-24ला 350 पर्यंत खेळलेला आहे. आणि फिमेलही त्यांच्याच करची आहे. आता पट्टा काढलेला आहे त्यांनी, एक अंड खराब केलं त्यांच्याकडून. हा ईमेल घेतला होता आपण, त्याच्यानंतर एक त्यांच्याकडची प्रॉपर सेपरेट लाईन, ओरिजिनल लाईन तयार ठेवण्यासाठी मग ती फिमेल पण त्यांच्याकडून मागवली आपण. ही ॲशर्ड फिमेलचं सेप बी मस्त आहे, तर व्हिडिओ क्लिअर आहे ना. आणि आपला घरचा मेल आहे ब्लू, रिंगा टाकायच्या राहिल्या होत्या त्यामुळे विकलाही नव्हता. इम्पोर्ट लाईन प्लस ओल्ड लाईन असं कॉम्बिनेशन आहे, मस्त पक्षी आहे तो. 2 पट्टे आहेत, एक तिकडं बच्चे पोसायचे जोडांखाली सरकवलेला आहे आणि हा एक आता भाऊ कलर काय येतोय ते. हा पेअर प्रॉपर किशोर भाऊ गुळवेंचा आपल्याकडं एक पहिलाच क्लच आहे यांचा. हा मेल स्वतः त्यांच्याकडं 500 किलोमीटरला खेळलेला आहे प्लेसमेंटमध्ये. त्यांची एक प्रॉपर विनर लाईनची जी लाईन आहे त्यांची प्रॉपर त्या लाईनमध्ये पक्षी हा. आणि ही फिमेल त्यांच्याकडचीच होम ब्रीड आहे. बापू मेजर आपले बारामतीचे, त्यांच्या नराची पोरगी आहे. शॉर्ट डिस्टन्समध्ये फुल स्पीड स्प्रिंटर. आणि हा मिडल डिस्टन्सचा एक स्पीडचे ग्रीझल तयार करायच्या हिशोबाने पेअरिंग केलेलं आहे. एक ग्रीझर आणि एक निळा दिलेला आहे त्यांनी. हा पेअर मेल DST लॉकचा आपला, आणि ही फिमेल एक मित्राकडून आणली होती. फिमेलचे पट्टे 5-5 दिवस भटकायचे पण परत घरीचे येऊन बसायचे अशी लाईन आहे. बॅलन्स लय कडक आहे, त्या हिशोबाने आपण आणली होती. हा पट्टा अंडी पहिली खराब केली, दुसरं अंड सरकवलेलं आहे. पट्टा त्यांचा नाही, दुसरीकडचा सरकवलेला आहे लाल कापूसचा. त्यांनी जो मुख्य टाईप दिला आहे. हा पेअर आत्ताच लावलेला आहे 2 दिवसापूर्वी. ही फिमेल आपली घरची, मेल 2019-20चा आपला ओल्ड लाईनमधला आहे. मेलचा फादर खेळलेला आहे आणि या फिमेलचे पण मदर फादर दोन्ही खेळलेले 2019ला. ओल्ड लाईन प्लस इम्पोर्ट लाईन मिक्स केलेली. हा पेअर आपला म्हणजे फिमेल स्वतः 700 खेळलेली आहे आणि मेल स्टॉप वर्ड आहे. एक अंड खराब केले यांनी पण, गेल्या वेळेसचे पट्टे नेले मित्रांनी. यावेळेस बघू काय कलर येतोय ते. गेल्या वेळेस 2 वापरा दिला होता, 2-3 दिवसात पट्टे निघतील आता. हा आपला घरचाच पेअर. हा मेल जस्ट मी 7-8 महिन्याचा असेल आता, आणि फिमेल जुनी आहे, आता अंडी पडलेली आहेत. काय अडोबाचा एक जुना शोक आहे आपल्याला, त्या हिशोबाने लावून ठेवलेले आहेत. कापूसचे पेर तसे बऱ्यापैकी आहेत, पण ज्यांची आता अंडी बच्चे किंवा बऱ्यापैकी जोड लावायचे राहिलेत ते जोडे लावले की नंतर त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊ. थोडी जागा होती त्या हिशोबाने 2-4 लावून ठेवलेत इकडं, आणि बाकी तिकडं ओपनमध्ये ते सरासरी 10-12 जोड लावलेले असतील आता कापूसचे, आणि बाकीच्या 10-12 जोड लावायचे राहिलेत. यांच्यात अंडी आहेत, 3-4 दिवसात बच्चे निघतील. हे आपले गणेश शेटवायकर त्यांच्याकडची फिमेल आहे, आणि हा मेल मित्राकडचाच आहे आपल्या, प्रॉपर लढलेला आहे. एक जर्द्या कापूसला लढती खांदा, जर्द्या कापूसची लढती खान बऱ्यापैकी कमी आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन चांगलं करायचं ह्या हिशोबाने. कलर भले कमी होते जर्दे कापूस, पण लढती खान तयार व्हावी ह्या हिशोबाने लावला आहे हा पेअर. हा आपला मेल फिमेल दोन्ही घरचे होम ब्रीड. एक मेल 8 ते 8.5 महिन्याचा असेल आणि फिमेल एक 6 ते 7 महिन्याची आहे. दोन्ही घरचे आहेत, अजून अंडी पडलेली नाहीत, एक 3-4 दिवस झाले जोड लावून. हा पेअरची आता अंडी आहेत. गेल्या वेळेसचे पट्टे दिले, मस्त फकटी कापूस टाईप दिले होते पट्टे. आत्ता शक्यतो 1-2 दिवसात बच्चे निघतील यांचे. बंदे कापूस देतात. हा पेअर DST लॉकचा आपल्या, प्रॉपर विनर लाईनमध्ये मिडल डिस्टन्सला. त्यामुळं मादीची सख्खी बहीण 500ला त्यांच्याकडे फर्स्ट प्लेसमेंट घेतलेली आहे. मेलचे पण बहीण भाऊ जिंकलेले आहेत. कलर आणि प्लस लाईन चांगली ह्या हिशोबाने पेअर केलेला आहे, त्यांनीच दिलेला आहे असं लावून.
2 पट्टे निघलेले आहेत आता, गेल्या वर्षी निघलेले दिले पट्टे मित्रांनी. एक पेर आता 3-4 दिवसापूर्वी लावलेला आहे. हा मेल किशोर भाऊ गुळवेंचा प्रॉपर विनर लाईन. त्यांच्याकडचे जे आतापर्यंत रिझल्ट जिंकलेले आहेत त्या लाईनमध्ये त्यांची इनब्रीड, त्यांच्याकडची एक मेन फिमेल आहे तिचा पोरगा, आणि फिमेल आपल्या घरची ही पण प्रॉपर जी विनर लाईनमध्ये शॉर्ट साईज पेअर, मिडल डिस्टन्समध्ये, फुल स्पीड, प्रॉपर परफेक्ट आईस लाईनमध्ये याच्यामध्ये पेअर बसलेला आहे, प्लस कलर. हा मेल आपला घरचा आहे, होमब्रीड, 10-11 महिन्याचा मेल असेल आता, 9-10 महिन्याचा. हे फिमेल मित्राकडून आणलेली आहे. यांनी अंडी खराब केली होती त्यामुळे दुसऱ्या जोडाचे अंडी तिथं ठेवलेत. आज बच्चे निघतील मला वाटते शक्यतो. बच्चे आहेत, मस्त पेअर आहे. हा पेअर अंडी घातली होती पण अंडी फोडली यांनी. आधीचे बच्चे मोठे झाले होते त्यांनी फोडली बच्चांनी. आता परत 1-2 दिवसात अंडी पडतील. गेल्या वेळेस लॉट नेला आहे मित्रांनी. असते लाल कापूस एक आणि एक काळा कापूस दिला होता गेल्या वेळेस. त्यावेळेस काय येते बघू. हा पेअर पण फिमेल गणेश हेमाच्याच ब्लड लाईनमध्ये आणि मेल लोकेश कुंबरेंचा प्रॉपर विनर लाईनमधला कापूस. हा पेअर मादी जोडगी येत नव्हती म्हणून साईडला सोडून ठेवला होता. तिथंच बच्चे एक जोड काढला आहे त्यांचा मित्रांनी नेला. एक टाचणी कापूस दिला होता, बंधानी कागदी दिला होता. विशेष म्हणजे हा पेअर गेल्या वस्तूने पट्टे तसे दिले होते की वाटत पण नाही की कापूस पट्टे बंद देईल म्हणून, पण कटरबंद पट्टा दिला होता. आणि कटरबंद कापूस आणि कटरबंद कागदी असे दिले होते. बघू आता ह्यावेळेस पट्टे निघलेत, काय येते ते. कालच पट्टे निघलेत. ही मादी पण स्वतः 200 खेळलेली आहे आणि मेल प्रॉपर विनर लाईनमध्ये. मादी किशोर भाऊ गुळवेंकडे खेळलेली आहे.